नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामलिंग गुजर सर आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोविड-19 या जागतिक महामारीमुळे घरी आहोत। आपले शिक्षण सुरू राहावे म्हणून मी पशुसंवर्धन व दुग्धतंत्रज्ञान MCVC विषयाअंतर्गत 12वी पेपर 2 मिल्क प्रोसेसिंग या पेपरवरती आधारित जे पाठ आहेत त्यावर आधारित व्हिडिओ मालिका सध्या बनवत आहे। सदर व्हिडिओ आपण आवडीने पाहत आहात, त्याचा अभ्यासासाठी तुम्हाला उपयोग होत आहे हे मला आपणाकडून वरचेवर समजत आहे। म्हणून मी व्हिडिओमध्ये अनेक बदल करत सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। माझे सर्व व्हिडिओ रामलिंग गुजर AHDT व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। दररोज अनेक जण हे व्हिडिओ पाहत आहेत। तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तात्काळ हवे असल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे आपल्याला तात्काळ नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। आपल्या सहकार्यामुळे मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत आहे, त्याकरिता मी आपले आभार व्यक्त करतो। तसेच आपणा सर्वांना धन्यवाद देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोन मिल्क आणि डबल टोन मिल्क चा अभ्यास करणार आहोत। टोन मिल्क आणि डबल टोन मिल्क म्हणजे काय, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे टोन अप करणे। टोन अप करणे म्हणजे एखाद्या पदार्थाचं आकारमान आणि त्यातील घटकांचं प्रमाण वाढवणे। मग या टोन मिल्कमध्ये आकारमान दुधाचं वाढवलं जातं आणि SNFचं प्रमाण वाढवलं जातं। तसेच दुधामध्ये पाणी मिसळून आकारमान वाढवल्यामुळं फॅटचं प्रमाण कमी होतं। तर टोन मिल्क म्हणजे म्हैशीच्या संपूर्ण दुधात पाणी आणि स्किम मिल्क पावडर मिसळून तयार केलेलं दूध, ज्यामध्ये 3% फॅट आणि 8.5% SNF आहे, असं दूध, याला टोन मिल्क म्हणतात। डबल टोन मिल्क म्हणजे काय, तर म्हैशीच्या दुधामध्ये पाणी आणि स्किम मिल्क पावडर मिसळून निर्माण केलेलं दूध, ज्यामध्ये 1.5% फॅट व 9% SNF असलेल्या दुधाला डबल टोन मिल्क म्हणतात। आता या दुधामध्ये जी पावडर वापरलेली असते ती स्प्रे ड्राईंग पद्धतीची असावी, ज्यामुळं पावडरचा विद्राव्यांक किंवा द्राव्यता ही 98% मिळते, ज्याच्यामुळं पाण्यामध्ये पावडर विरघळण्याचं प्रमाण हे जास्त राहतं आणि फ्लेक्स कमी निर्माण होतात। अशा दूध निर्मितीची गरज काय, तर आपल्याकडं बऱ्याच वेळेला पातळ दुधाचा तुटवडा असतो, तो भरून काढणं, आणि आपल्याकडं वेगवेगळ्या इन्कम ग्रुपचे लोक आहेत, तर ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशांसाठी कमी किमतीचं दूध निर्माण करणं हा याचा फायदा आहे। स्क्रीनवरती तुम्ही टोन आणि डबल टोन मिल्कचा फ्लो चार्ट उत्पादनाचा पाहत आहात। त्याच्यामध्ये प्रथम वॅटमध्ये पाणी घेणे, पूर्वतापवणी, त्यानंतर स्किम मिल्क पावडर त्यात मिसळणे, त्यामध्ये म्हैशीचं संपूर्ण दूध मिसळणे, पाश्चरायझेशन, मग गाळणे, शीतकरण, बांधणी व साठवणूक। तर या पद्धतीनं हा फ्लो चार्ट आहे। तर याची प्रत्येक स्टेप आपण थोडक्यात बघूया। व्हॅटमध्ये जे ही डबल जॅकेटेड व्हॅट घेणं गरजेचं आहे, म्हणजे व्हॅटची रचना आतल्या बाजूला मुख्य टाकी, बाहेरच्या बाजूने जॅकेट, त्याच्या बाहेर इन्सुलेशन आणि मग बाहेरच्या बाजूने पत्रा,
अशा पद्धतीनं ही रचना असते. या व्हॅटमध्ये एजिटेटर हा बसवलेला असतो. तर अशा व्हॅटमध्ये पाणी वजन करून घ्यायचं. हे पाणी पिण्यायोग्य असणं गरजेचं आहे. ते वजन करून घेतलेल्या पाण्याला गरम करायला सुरुवात करायची. जॅकेटमध्ये गरम पाणी सोडून पाण्याचं तापमान हे 38 डिग्री सेंटीग्रेड बनवायचं आणि या तापमानाला पाण्याला ढवळत असताना त्यामध्ये वजन करून घेतलेली स्किम मिल्क पावडर त्यामध्ये मिसळून घ्यायची. पावडर सावकाश मिसळावी जेणेकरून पावडरच्या गुठळ्या होणार नाहीत. त्यानंतर या पावडर आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये म्हशीचं संपूर्ण दूध वजन करून मिसळावं आणि या दोन्हींचं मिश्रण अशा पद्धतीनं ढवळून घ्यायचं. त्याचं फॅट टेस्ट करून घ्यायची. 3% फॅट आणि 8.5% SNF येणं टोन मिल्कसाठी गरजेचं आणि डबल टोनसाठी 1.5% फॅट आणि 9% SNF येणं गरजेचं आहे. मग असं दूध ढवळून पुन्हा वॅटमधल्या पाण्याचं तापमान वाढवत न्यायचं आणि या दुधाचं पाश्चरायझेशन तिथंच 63 डिग्री सेंटीग्रेडला बॅच पद्धतीनं 30 मिनिटापर्यंत करून घ्यायचं. त्या दुधाला 5 अंश सेल्सिअसला थंड करायचं. मग गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर या दुधाचं पॅकिंग करायचं आणि ते दूध 5 अंश सेल्सिअसला साठवून ठेवायचं विक्री करेपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता दुसरा दुधाचा प्रकार बघणार आहोत. ते म्हणजे सुगंधी दूध. आता सुगंधी दूध म्हणजे काय, तर ज्या दुधामध्ये सुगंधी द्रव्य मिसळलेलं आहे त्या दुधाला सुगंधित दूध असं म्हटलं जातं. आता या दुधामध्ये कायदेशीर मानकानुसार फॅटचं प्रमाण हे ज्या प्रकारचं दूध वापरलं त्यानुसारच ठेवायला हवं. म्हणजेच गाय दुधाचं सुगंधी दूध केलं तर 4% फॅट आणि 8.5% SNF किंवा म्हैशीच्या दुधापासून सुगंधी दूध बनवलं तर 6% फॅट, प्रमाणित दूध वापरला तर 4.5% फॅट. पण जर या सुगंधी दुधाला सुगंधी पेय असं जर नामकरण केलं तर मात्र त्यामध्ये आपल्याला 1 ते 2%च फॅट ठेवायला परवानगी आहे. आता या दूध निर्मितीचा उद्देश काय, तर बऱ्याच लोकांना दूध प्यायला आवडत नाही. मग अशा लोकांसाठी जर दुधामध्ये सुगंधी द्रव्य मिसळली तर ते लोक या दुधाचा वापर करू शकतात किंवा करतात. दुधाच्या विक्रीमध्ये वाढ होऊ शकते आणि या पेय निर्मितीमुळं स्किम मिल्क आपल्याकडे जे निर्माण झालेलं असतं त्याचाही चांगला वापर करता येऊ शकतो. या सुगंधी दुधाचे प्रकार, एक चॉकलेट मिल्क किंवा पेय, दुसरं आहे फ्रूट फ्लेवर्ड मिल्क किंवा ड्रिंक आणि तिसरं आहे स्टरिलाइज्ड फ्लेवर मिल्क किंवा ड्रिंक. आता या दुधाची निर्मिती करण्याची पद्धत. सुगंधी दूध निर्मिती करताना सुरुवातीला आपल्याला ज्या दुधाचं सुगंधी दूध बनवायचं आहे त्या दुधाची स्वीकृती करायची. आता ही स्वीकृती करत असताना स्वच्छ, ताजं, गोड असं निर्भेळ दूध स्वीकारणं गरजेचं आहे. आता या दुधाला प्रमाणीकरणाची क्रिया करून घ्यायची, कारण आपल्याला किती टक्के फॅट या सुगंधी दुधामध्ये ठेवायचं आहे त्यानुसार आपल्याला या दुधावरती प्रमाणीकरणाची क्रिया करून घ्यायची. ती झाल्यानंतर या दुधाला होमोजिनायझेशन म्हणजे फॅटचं प्रमाण जर जास्त असेल तर होमोजिनायझेशन करणं गरजेचं आहे. त्यावेळेला त्या दुधाला 60 अंश सेल्सिअसला तापवायचं. त्याची कारणं आपण होमोजिनायझेशन टॉपिकमध्ये बघितली आहेत, इथं परत त्याची चर्चा आपण नाही करत. तर या दुधाला 60 अंश सेल्सिअसला होमोजिनायझेशन पण करायचं आणि पूर्वतापवणी पण करून घ्यायची. होमोजिनायझेशनसाठी 2500 PSI आणि सिंगल स्टेज होमोजिनायझरचा वापर करायचा. जर आपण होमोजिनायझेशन करणार नसलो तर या दुधाची पूर्वतापवणी ही आपण 35 ते 40 अंश सेल्सिअसला करून घ्यायची आणि मग या दुधाला थेट 35 ते 40 अंश सेल्सिअस पूर्वतापवणी झाल्यानंतर या दुधामध्ये चॉकलेट पावडर, साखर आणि स्टॅबिलायझर यांचा समावेश करून घ्यायचा.
या घटकांचं प्रमाण स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर सामान्यपणे चॉकलेट पावडर किंवा त्याला कोको पावडर म्हणतो आपण, ती 1 ते 1.5% घ्यायची. साखर 5 ते 7% आणि त्यामध्ये सोडियम अल्जिनेट नावाचं स्थिरक 0.2% हे घ्यायचं. कारण स्थिरक वापरण्याचं मुख्य कारण आहे की चॉकलेट पावडरचा गाळ तळाला जमा होऊ शकतो किंवा तर दूध आपण जास्त काळ साठवलं की, आणि फॅट पण तरंगत राहते किंवा चॉकलेट दुधामध्ये मलईचा थर जमा होऊ शकतो. हे टाळण्यासाठी स्थिरकाचा वापर करायचा. आता चॉकलेट पावडर वापरत असताना चॉकलेट पावडर आणि साखर आणि स्थिरक याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि हे मिश्रण मिसळायचं. म्हणजे थोडक्यात सिरप या स्वरूपामध्ये आपण याला मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया आहे पाश्चरायझेशनची. म्हणजे एकंदरीत आपण स्वाद घटक आणि चॉकलेट पावडर असेल, साखर असेल, स्थिरक असेल हे मिसळलेलं आहे. हे व्यवस्थित मिश्रण झाल्यानंतर दुधाचं तापमान 71 अंश सेल्सिअसला 30 मिनिटापर्यंत तापवायचं किंवा वाढवायचं आणि ताबडतोब या दुधाला 5 अंश सेल्सिअसला थंड करून वेगवेगळ्या आकाराच्या पॅकिंगमध्ये आपण पॅक करू शकतो आणि त्याला विक्रीपूर्वी 5 अंश सेल्सिअसला फ्रीजमध्ये साठवून ठेवायचं किंवा कोल्ड स्टोअरमध्ये साठवून ठेवायचं. चॉकलेट दूध वापरापूर्वी 1 वेळ बाटली खालीवर करूनच वापरावं, कारण काही अंशी चॉकलेटचा गाळ तळाशी जमा झालेला असतो, तो मिक्स करून घेणं आवश्यक आहे. आता यामध्येच सुगंधी दुधामध्ये दुसरा प्रकार आहे फ्रूट फ्लेवर्ड मिल्क किंवा फळांचा स्वादयुक्त दूध किंवा पेय. तर यामध्ये मान्यताप्राप्त फळं किंवा सुगंधी द्रव्य तसेच रंग यांचा वापर केला जातो. आता यामध्ये कोणकोणती फळं वापरल्या जाऊ शकतात, तर स्ट्रॉबेरी आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, अननस आहे, केळी आहे, व्हॅनिला आहे इत्यादी पदार्थांचे तुकडे, गर किंवा त्यांचा अर्क काढून किंवा त्याचा स्वाद आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर फळांचा शुद्ध रस आणि सिरप जर वापरला तर त्याला मिल्क शेक आपण म्हणतो. तर अशा पद्धतीनं हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. पद्धती मात्र चॉकलेट मिल्क तयार करण्यासारखीच याला पण वापरायची आहे. आता फळांचा रस वापरत असताना काय काळजी घ्यायची, तर फळांच्या सिरपमध्ये म्हणजे साखरेच्या मिश्रणामध्ये सायट्रिक किंवा टार्टारिक आम्ल मिसळायचं नाही किंवा नसावं. कारण काय, तर दूध नासू शकतं. शक्यतो साखर आणि दूध या दोन्हीचा जो सिरप आपण तयार करू याचा pH हे 5च्या जवळपास असावा. म्हणजे हा बेसिक असावा, ज्याच्यामुळं दूध नासणार नाही. पण जास्त गोड सिरप पण वापरायचा नाही. साधारणतः साखरेचं प्रमाण 45 ते 55%च असावं सिरपमधलं, कारण पाणी आणि साखर आपण मिक्स करून तयार करतो त्याला सिरप म्हटलं जातं. तर सिरप मिसळत असताना विशेष काळज्या या 2 घ्यायच्या आहेत. तिसरी काळजी आहे 5 भाग दुधामध्ये 1 भाग फळांचा सिरप मिक्स करायचा. मग आता फळंवरती तुम्हाला सांगितलेली आहेत, त्यापैकी कुठलाही फळाचा गर, रस आपण वापरू शकतो. शक्यतो फळांच्या स्वादयुक्त दुधाला आल्हाददायक गोडपणा आणि फळयुक्त स्वाद असला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता या पाठामधला शेवटचा मुद्दा, शेवटचं दूध, जे की सध्याच्या काळामध्ये मोठी गरज बनलेलं आहे, म्हणून आपण या दुधाचा समावेश अभ्यासक्रमात आहे आणि त्याचा आता या पाठाच्या शेवटी आपण उल्लेख करत आहोत. आधुनिक काळात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतं, कीटकनाशकं तसेच इतर पदार्थांचा वापर करून शेती उत्पादनात वाढ करण्याची स्पर्धा लागलेली आहे. यावेळी मानवानं एक गोष्ट नजरेआड केली आहे, ती म्हणजे अप्राकृतिक अन्न उत्पादन व त्याचा वापर. अशा अन्नपदार्थामुळे जे कधी किंवा कुठे ऐकिवात नसणारे आजार मानवाला त्रस्त करत आहेत. मानवाची रोगप्रतिकारक क्षमता, बौद्धिक क्षमता,
शारीरिक क्षमता क्षीण होत चालली आहे. आज या सर्वांची कारणे शोधताना असे लक्षात येते की आपली बदललेली जीवनशैली, बदललेला आहार, बदललेला विचार, अनावश्यक औषधोपचार, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणं आपल्या लक्षात येतात. आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी या पद्धतीत बदल करणं मानवाला क्रमप्राप्त आहे. यातीलच एक भाग म्हणजे आपलं दैनंदिन अन्न हे सेंद्रिय असावं. आता आपला मुख्य मुद्दा सेंद्रिय दूध म्हणजे काय? सेंद्रिय दूध म्हणजे पशुधनाच्या जोपासनेसाठी अन्न प्रशासनाकडून मान्यता प्राप्त सेंद्रिय चारा तसेच खुराक वापरून व कोणत्याही प्रकारची औषधे न वापरता, यामध्ये दूध वाढीची हार्मोन्स यांचासुद्धा समावेश नसावा, तसेच मानवीय दृष्टिकोनातून जोपासलेल्या किंवा सांभाळलेल्या पशुधनापासून जे मिळणारं दूध आहे याला सेंद्रिय दूध म्हणतात. आता या दूध निर्मितीसाठी कोणत्याही पशुधनाचा वापर आपण करू शकतो. यासाठी कायद्याप्रमाणे मान्यताप्राप्त सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केलेला असावा. तसेच सेंद्रिय दूध प्रमाणपत्र प्राप्त दुधास आपण सेंद्रिय दूध म्हणून विक्री करू शकतो. सेंद्रिय दूध उत्पादनात समाविष्ट गुरांना कायद्याप्रमाणे कुरणामध्ये चरायला सोडायला परवानगी आहे. तसेच त्यांना मान्यताप्राप्त सेंद्रिय खुराक खाऊ घालण्यासही परवानगी आहे. फक्त या सेंद्रिय खुराकामध्ये कत्तलखान्यातील कोणत्याही उपपदार्थांचा समावेश नसावा, तसेच त्या पशुला कोणत्याही प्रकारची आजारी असताना सुद्धा औषधे दिलेली नसावीत. आता सेंद्रिय दुधाची सामान्य दुधाशी तुलना आपण बघूया. रासायनिक घटक रचना. आता तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार सेंद्रिय दुधातील जीवनसत्वांमध्ये असा कोणताही महत्त्वपूर्ण बदल आढळलेला नाही. दुसरं आहे, सामान्य दुधापेक्षा सेंद्रिय दुधात ओमेगा 3 फॅटी ॲसिड व व्हॅसिनिक ॲसिडचं प्रमाण जास्त आढळतं. एकूण प्रथिने, एकूण फॅट, एकूण जीवनसत्वे आणि फॅटी ॲसिड यांच्यात कोणताही लक्षणीय बदल आढळलेला नाही. सामान्य दूध आणि सेंद्रिय दुधातील पोषक घटकही समान आहेत. भिन्न फॅटी आम्लाच्या रचनेत थोडासा बदल आढळतो. विशेष करून पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं प्रमाण सेंद्रिय दुधामध्ये जास्त आहे. 2012 मधील अभ्यासानुसार सेंद्रिय दुग्ध पदार्थात प्रथिने, एकूण ओमेगा 3 फॅटी ॲसिड व इतर 5 फॅटी ॲसिडमध्ये लक्षणीय वाढ नोंदवलेली आहे. तसेच रासायनिक घटक आणि कीटकनाशकाचा अंश बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आढळतो. आता आपण रासायनिक घटक रचनेमधला फरक बघितला. आता आपण आरोग्य व सुरक्षेविषयी काही फरक आढळतात का हे आपण पाहणार आहोत. आरोग्य व सुरक्षा याविषयी अजूनही संशोधनाची गरज आहे. उपलब्ध संशोधकीय अहवालानुसार या बाबतीत असा कोणताही फरक सामान्य दूध व सेंद्रिय दुधात आढळलेला नाही. आता तिसरा फरक आपण बघतोय, चव. तर सध्याच्या काळात काही लोकांना सेंद्रिय दुधाची व काही लोकांना सामान्य दुधाची चव आवडते. दुधातील चवीवर उष्णता प्रक्रियेचा मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळं दोन्ही दुधांच्या चवीमध्ये फरक आहे किंवा नाही हे अजूनही स्पष्टपणे सांगता येत नाही. आता शेवटचा मुद्दा यातला फरकातला आपण बघतोय, आर्थिक घटक. आता प्रति पशु म्हणजे गाय असेल किंवा म्हैस असेल, सेंद्रिय दूध उत्पादन कमी येतं आणि त्यामुळं उत्पादन खर्च जास्त येतो. सध्या अमेरिकेमध्ये एकूण दुधाच्या 18% दूध सेंद्रिय दूध वापरल्या जातं. म्हणजे 100 लिटर दूध वापरत असतील तर त्यातलं 18 लिटर दूध हे सेंद्रिय दूध आहे. आज आपल्याही देशामध्ये लोकांचा कल पाहता सेंद्रिय शेतीकडे लोक वळत आहेत. तसंच
सेंद्रिय दुधाकडेही लोक वळतील आणि वळत आहेत, तर याही दूध उत्पादनास चांगला वाव आपल्याला या माध्यमातून अधोरेखित करता येतो आहे. या पाठामध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा उहापोह केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोन मिल्क, डबल टोन मिल्क, सुगंधित दूध, त्याच्यामध्ये चॉकलेट मिल्क, चॉकलेट ड्रिंक, फ्रूट फ्लेवर मिल्क किंवा ड्रिंक, स्टरिलाइज्ड फ्लेवर्ड मिल्क यांचा अभ्यास आपण बघितला. त्यानंतर आपण आता सेंद्रिय दूध याचाही अभ्यास बघितलेला आहे. हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. अजूनही आपण घरीच राहायचं आहे. कोणत्याही प्रकारे कोविडचा काळ संपलेला नाही, त्यामुळं या व्हिडिओंचा अभ्यास करा आणि घरीच राहा. घरी राहूनच या व्हिडिओंच्या माध्यमातून आपलं शिक्षण चालू ठेवायचं आहे. आपल्याला काही अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क करा. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू. धन्यवाद.